मला माहीत होतं की ताडाच्या झाडापासून ताडी बनवतात, पण शिंदोळीच्या झाडापासून सुद्धा बनवतात हे मला यांना पाहूनच माहीत झालं. हे आहे शिंदोळीचं झाड, एकदम आमच्या घराच्या समोरचं. 15-15 दिवसांनी हा माणूस येत जातो आणि वरती चढून थोडी छोटी अशी बकेटसारखी तिथे लावत जातो, म्हणजे डब्बा. आणि असं तो काहीतरी झाडावर असं टोचून नाही का ती बकेट लावते. तर बघा त्या झाडाला असं शिलून टाकत आहे तो. आणि नंतर मग ते बकेट लावून त्याचा जो जल किंवा पाणी निघते ना, तो विकत जाते. आम्ही त्यांना विचारलं की हे तुम्ही काय करताय, तर ते म्हणाले की आम्ही ताडी काढतो. आम्ही म्हटलं शिंदोळीच्या झाडाचं पण ताडी निघते का, तर हो म्हटले ते. हे एक ताडी आहे, नैसर्गिक अल्कोहोल आहे. ते खूप महाग असते म्हणे. त्याच्यामुळे म्हणे आम्ही काढतो म्हणे, थोडे बहुत आम्हाला पैसेसुद्धा मिळतात म्हणे. इतकी हवा धून येत होती तरी पण हा माणूस वरती चढून तो पाणी काढला आहे. आणि तो बघा कोणत्या पद्धतीने तो खाली उतरून राहिला आहे. एकदम खाली टायर ठेवून तो हळूहळू उतरत आहे. एकदम एक प्रकारची कसरतच केल्यासारखी वाटते. या झाडावर चढणं उतरणं हे एक प्रकारची कलाच आहे. हे त्यांनाच माहीत आहे कसं उतरायचं आणि कसं, आपल्यासारख्याला नाही. त्यांना सवय आणि अनुभव होऊन गेला आहे. त्याच्यामुळे ते सहज उतरतात आणि सहज चढतात. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.